आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे हॉटेल व्यावसायिकांवर दुष्परिणाम. गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर कोळशाचा वापर सुरू. जिल्हा प्रशासनाच्या वतीने हॉटेलमधून व्यावसायिक गॅस सिलेंडरची तपासणी. हॉटेल व्यावसायिक जिल्हाधिकाऱ्यांना भेटून त्यांच्या समस्या मांडणार. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतात गॅस टंचाईचं मोठं संकट निर्माण झालेलं आहे. त्यात सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून गॅस पुरवठा विस्कळीत झालेला आहे. आज पुरवठा विभागाने शहरातील अनेक हॉटेलवर धडक तपासणी मोहीम राबवली. व्यावसायिक सिलेंडर वापरावा अन्यथा कारवाई केली जाईल असा थेट इशारा हॉटेल व्यावसायिकांना आज देण्यात आलेला आहे. गॅस वितरण कंपनीकडून पुरवठा खंडित झाल्याने हॉटेलमधील मेनूमधील 50% पदार्थ हे कमी करण्यात आलेले आहे. त्यामुळे सांगलीकर खवय्यांकडून रोष व्यक्त केला जात आहे. चहा, कॉफी, डोसा, पावभाजी आता सांगलीकरांना चाखायला मिळणार नाही अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. दरम्यान हॉटेल चालकांनी कोळशाच्या शेगड्यांचा वापर करत पर्यायी मार्ग शोधलेला आहे. परंतु वेळ अधिक खर्च होत असल्याचे यामधून दिसून येत आहे. हॉटेलमध्ये 50% मेनू कमी करण्यात आलेले असून ग्राहकांवर त्याचा परिणाम झालेला आहे अशी खंत व्यावसायिकांनी व्यक्त केलेली आहे. कीर्ती शेट्टी, हॉटेल नटराज, सांगली. गॅसचा पुरवठा टोटली बंद झालेला आहे. त्याच्यामुळं चायनीज असू दे, डोसा असू दे, ज्याला जास्त गॅस लागते, ज्याला फास्ट हाय प्रेशर गॅस लागते आहे, असे सगळे मेनू जवळजवळ 50%पेक्षा जास्त मेनू बंद केलेला आहे. आणि सध्या कोळशावर स्वयंपाक चालू आहे. कोळशावर स्वयंपाक चालू असल्यामुळे तर टोटलीच बंद आहे. चहा कोणाला देतच नाही आहे. चहा नाही, कॉफी नाही. जेवण जेवढं शक्य आहे तेवढं 40% कॅपॅसिटीनं हॉटेल चालू आहे. नंतर आता एक असं किती दिवस चालणार? कामगारांना पगार तर 100% सगळ्यांना द्यायलाच पाहिजे. थोडंफार आता ग्राहकांचा धंदा पण जवळजवळ 50%पेक्षा जास्त कमी झाला आहे. कारण पदार्थच नाहीत, ग्राहक उठून जातात. आता किती दिवस चालवायचं? आता कोविड नंतर हा एक नवीन अनुभव आहे आम्हाला करायचं. अशीच परिस्थिती कायम राहिली तर काय होईल? अशीच परिस्थिती जर कायम राहिली तर काय जरा आता हे बघायला पाहिजे. आता ह्याच्यात पण धंदा कमीच होणार आहे. त्या सुधारायची लक्षण दिसणं झालं आहे. तर गॅस तर काय आज प्रशासन हॉटेलमध्ये जाऊन चेकिंग करत आहे असं पण बातम्या येत आहे. गॅस तर काय मिळतच नाही आहे. काल 2 दिवसापूर्वी आम्हाला कधी एखादं सिलेंडर मिळालं होतं. डीलरनं सांगितलं ह्याच्या पुढं काय आम्ही सिलेंडर देऊ शकणार नाही म्हणून सांगितले. रोज कितीला? रोज मला 4 सिलेंडर ते 5 सिलेंडर लागत होते. आमचे 3 हॉटेल आहेत. त्या हिशोबानं आम्हाला रोजचे 10-12 सिलेंडरचं रिक्वायरमेंट होतं. आता तर सिलेंडर सगळंच बंद आहे. 3 हॉटेलमध्ये कोळशाच्या कामावर चालू आहे. चहा वगैरे सगळं बंद केलेलं आहे. बघू आता काय व्यवसाय. मॅडम आता आमचा व्यवसाय बघा की जवळजवळ 40% व्यवसाय आता होत आहे. 60% व्यवसाय गेलेला आहे. तुम्ही एरवी येत आहे किती गर्दी असते बघताय. आता काय नाही आहे. उद्यापासून जवळपास हॉटेल बंद व्हायची परिस्थिती आहे. आता आहे ते लास्ट शेवट मिळालेले सिलेंडर ते आणि कोळशाचे असं दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आम्ही हॉटेल चालू ठेवले एवढे दिवस. आता नुसतं कोळशावर करायचं म्हटल्यावर ते 25%च्या वर काही धंदा करता येणार नाही आम्हाला. कामगार सगळं बसून आहे. कामगारांचे पगार काय थांबवायला येत नाही. त्यामुळे हॉटेलवाल्याची परिस्थिती बेकार झाली आहे. ते मी शासनाला एवढं रिक्वेस्ट करू इच्छितो की लाईट बिल थोडं आम्हाला कमी करून इलेक्ट्रिकवर हॉटेल ओव्हन नाही तर आपलं इलेक्ट्रिक फ्रायर या सर्व उपकरण वापरून त्याला काय तर त्यात डिस्काउंट दिलेलं बरं आहे. काय तर करायचं पाहिजे. आता जे तुम्ही सरकारी अधिकारी आले होते तुमच्याकडं, सरकारी पुरवठा अधिकारी आले, गॅस सिलेंडर किती आहे ते सगळे चेक करून गेले. आम्हाला जेवढे चालू आहे तेवढे गॅस चेकिंग करून गेलेले. आता जे हॉटेलवाल्यांचं उद्या उघडायची शाश्वती नाही. त्यांना शासनाचं मदत करायचं म्हणून हे असंच काय चालू आहे. आता जे तुम्ही दर जे पूर्वीचे होते आता गॅस सिलेंडर मिळत नाही आहेत किंवा जे काय मिळाले ते वाढीव दराने मिळालेले असतील तर तुमच्या पदार्थांच्या किमती ह्या तुम्ही वाढवलेल्या आहेत. अहो ते दिवसभर कोळसा पेटवायचं तर आमचं दिवस झालं आहे. डोकं चालवायचं बंद झालं आहे आता आमचं. दिवसभर कोळसा गोळा करा ह्यातच आहे. हे दुसऱ्या हॉटेल पदार्थ 25%वर आले. कामगार बी कोळशात काम करायला तयार नसते. आणि कामगार फक्त पाणी गरम करा म्हटलं तर कोळशावर मालक असतात गरम करतात. आम्ही मागं गेलो तर गॅस पेटवतात. ते राहिलेली गॅस पण संपत आले.
आता बंदशिवाय पर्यायच नाही आम्हाला. बाकीचं आता सिलेंडर नाही तर बाकीचं आपलं हॉटेलमध्ये आता काय करू शकत नाही. असं तुम्ही किती हॉटेल व्यावसायिक आहात? कमीत कमी 3000 हॉटेल आहेत पूर्ण सांगली जिल्ह्यात आपलं. आता सगळेजण आता बंद केलं म्हणजे काय सगळं त्याच्यावरच सगळं अवलंबून आहे. सगळे वेटर लोक असू दे, सगळे कामगार असू सगळे त्याच्यावरच सगळं अवलंबून. काही जण आता चुलीवरती किंवा ते आता पर्याय कोळशावरती म्हणून चालू करतात. केलेलं आहे आता, पण ते काय पर्याय नाही. कारण चुलीवर आणि याच्यावर आपल्याला ते नाही ताळमेळ होत नाही त्याच्यात. सकाळी येऊन बघून गेलं आम्ही आता त्या भट्टीवर चालू केलेला आहे आता, पण त्याच्यात आणि याच्यात ताळमेळ होत नाही. गॅस जे करतोय त्याच्यावर आपल्या चुलीवर त्याच्यात ताळमेळ बसत नाही. डोसा वगैरे तर नाही बंदच नाही केला. नाही. सगळं बंद केलं आहे. चहा बंद केलेला आहे. आता डोसा एक पदार्थ बंद. आता उद्यापासून कंप्लीट बंद. आता कलेक्टर साहेबांनी काय सांगितलं, तुम्ही हॉटेलवाल्यांना पहिला म्हणजे सिलेंडर कोणाला घेऊच नका म्हणून सांगितलं. त्यामुळे आता काय करायचं आमचं पर्याय म्हणजे हॉटेल बंद केल्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही. हॉटेल विषयावरती माधव आता ॲक्च्युली हॉटेल असोसिएशनची मीटिंग होती. खाद्य मालक संघ मीटिंग आता करून आली. आमच्या मीटिंगमध्ये आता ठरवलेलं आहे की आता कलेक्टर साहेबांनी सिलेंडर कोणाला हॉटेलवाल्याला द्यायचं नाही म्हणून ठरवलं. आम्ही आता हॉटेलमध्ये कमीत कमी 50 ते 60 लोक कामगार आहे. त्या कामगारातून पण काहीतरी बघायला आम्ही फक्त गिरायकावरून नाही बंद करू शकतो, पण आता कामगार पण आमच्याबरोबर आहे. त्या कामगारावरून काहीतरी विचार करायला पाहिजे गव्हर्नमेंटने. आता सिलेंडर एकही द्यायचं नाही म्हणून ठरवलेलं आहे. काय त्या याच्यावरच काम चालू आहे. आता बरेच याच्यात आता एक पदार्थ आम्ही बंद करत आहे. आता उद्यापासून सगळे हॉटेल सगळे बंदच करणार. आता पूर्ण हॉटेल आता असोसिएशन सगळी मीटिंग होती. आता दुपारी 4 वाजता आता कलेक्टर साहेबाला भेटायचं म्हणून ठरवलेलं आहे. जाऊन कलेक्टर साहेबाला निवेदन देणार आहे. कारण आमचा पण पर्याय कोणतरी बघायला पाहिजे. कारण नुसतं फक्त हॉटेल जाणे नुसतं गिरायकाचं एवढं पण नाही, पण आम्हाला पण सगळ्यांचं जर आमच्या कामगार लोकांचं पण बघायला पाहिजे ना, ती कुठं जाणार आहे. त्यामुळे जरा आमच्याकडे पण जरा गव्हर्नमेंटने आणि कलेक्टर साहेबांचं जरा